रंजले गांजले त्याशी मने जुआ फुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा। मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासे अपंगता नाही त्याशी धरी जो हृदये। दया करणे जे पुत्रासी तेच दासा अने दासी, तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती। तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा। विठाला पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची या कृपा उदार माझा ज्ञानेश्वर त्या नमस्कार वारंवार। हनुमंत महाबळी रावणाची जाळी जाळी त्या माझा नमस्कार वारंवार नंतर। विठाला विठाला कोणाला बका दिनायचा मंगळ, परम पुण्यवान मान भाग्यवान भाविक उदार परमार्थी सातेगाव मोजे वाघबेट नगरीमध्ये हा नैतिक कार्यक्रम आहे। संत भगवान बाबा आउट युनियन वाघबेट आणि गावकरी मंडळी यांच्या विद्यमाने सहकार्याने हरिभक्त परायण अंगद महाराजांचं मार्गदर्शन आणि ऑटो युनियनचं गावकऱ्याचं सहकार्य भव्य दिवस सप्ताह झाला। कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला, लक्षात ठेवा। आणि तुमचं काय पुण्य की महत्त्वाचं अधिष्ठान सापडले। भगवान बाबा महाराज की जय। महान संतून गेले, जगात महान संतून गेले भगवान बाबा। एवढं वैभव नाही, लक्षात ठेवा। पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणं साधी गोष्ट आहे। त्या भगवान बाबाच्या पुण्यचा सोहळा आहे। आणि 1 वाजता अंगदाची परवानगी घेतली आणि भगवान बाबाने 1ला देह ठेवलेला आहे। 1ला गुलाल उधळायचा आहे, तो पडेल सांगायचं आणि गुलाल उधळ झालं की लगेच आरती। विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणावं। विठाला विठाला हो। आणि सत्यातलं नियोजन फार चांगलं आहे। ज्ञानेश्वरी पारायण करणारे आमचे परम मित्र हरिभक्त पारायण रामभक्त ज्ञानोबा माऊली छान पारायण करतात। स्तुती करू नये मी, कुठले पारायणवाले नुसते गडबड, ओळखूच येत नाही एकही शब्द। पारायण करून पारायणात ज्ञानेश्वरीचा महिमा सांगून यथा सांग पारायण पार पाडलं। हो, आता पारायणात ज्ञानेश्वरीच्या घरोघरचं एक माणूस बसलं पाहिजे, पण गावगाव माणसंच राहिले नाही, ते कुठून बसतील? विठाला गाथा भेट करणारे मुरली महाराज, गोविंद महाराज सगळ्याचे नाव पाटणे आहेत। सगळं भजनी मंडळ गाथा व्यवस्थित चाललेलं आहे। आणि भागवत कथाकार ते चांगले सापडलेत। हो, वय लहान पण कीर्तिमान, भागवत फार चांगलं सांगतात, लक्षात ठेवा। ते नियोजन झालेलं आहे। महाराज मंडळी भेटलेली आहे, भव्य दिव्य कीर्तनाचा सोहळा चालू आहे। हो, विना उबाय पूर। आणि सप्त्यात सगळ्यात विशेष गोष्ट जी अन्नदान फार येऊ। 2 टाईम गाव जेवायला म्हणजे साधं बऱ्याच सप्त्याने पंक्ती नसतात बाबा ध्यानदारा, पण या गावकरी मंडळा अन्नदाते भगवंताची भक्ती करणारे माणसं तुम्हाला फार कोटी कोटी धन्यवाद। वर्णन करावं तेवढं थोडं आहे। ही बेलमची भजनी मंडळी, मृदंगाचे आर्य चंदू महाराज आले। बस गावात पहिलं एकच वाड्याचा सप्ताह व्हायचा, अंगद महाराज एकच नागनाथांच्या वाड्याचा सप्ताह व्हायचं पहिला। बऱ्याच दिवसाची 125 वर्षाची परंपरा आहे। मध्ये मध्ये गाव समय सप्ताह झाला, पण त्याच
त्याच्यानंतर आठवणींनी ही जागा भरून काढे. भव्य दिव्य सप्ताह झालाय. गावात 2 रामायण चालू आहेत. पारावर गावकडनं रामायण चालू आहे आणि चंद्रकांताच्या मंदिरामध्ये त्यांचं रामायण चालू आहे. साखर ह्या गुळाला आणला का नाही? घेऊन ये तितकं तरी मला घडलं पाहिजे ना. नाही साखर देवाला दाखवायला. हो रामकृष्ण हरी. जय श्रीराम जय श्रीराम. विठाला 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 अंगद महाराज वैकुंठवासी संतरामांना गावकरी मंडळी आपल्याकडे सेवा दिलेली आहे. काले भेटीला मी आलो भागवताचं भेटीला. वेळ मिळाल्यास मी पार मारतो काय. वेळ म्हणजे मला काही शेताकडे जाऊन चक्कर करावं लागत नाही गंगाधरराव. वेळ म्हणजे पार मारतातून वेळ. काल वेळ भेटला आलो भागवताय केलं आणि आम्ही वेळेवर हजर झालो. सकाळपासून पूजा करणे. इथं भजन सुरुवातीच्या अगोदर मुरली अगोदर आलो का नाही. लोक आमचा सगळा उलटाच खेळ आहे. लोक महाराजाची वाट बघतात, मी भजण्याची वाट बघतोय. थोडा फरक आहे. वेढा आला जगात लोक पुष्कळ आहेत, माणसं कमी आहेत. त्यातून भाग्यवान फार थोडे. खरा दैवान कोण? आघव्या दैवा. जन्मभूमी ये सेवा. जे ब्रह्मकडे जीवा सोच्याती. सेवा केली पाहिजे. सेवा करणाऱ्याचं कल्याण होतंय, सेवा घेणाऱ्याचं पुण्य जातंय. विठाला जगात 2 सेवा महत्वाच्या आहेत. एक तर भगवत सेवा आणि दुसरी संत सेवा. संत सेवा देवापेक्षाही संत सेवा श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. आणि संताचं देवाचं नातं जणू एकच आत्मावाच. देवते संत देवते संत नैमित्य त्या प्रतिमा. देवाचं नाव घेतलं की संताला आनंद होतोय आणि संताची सेवा केली की देवाला आनंद होतो. हे लक्षात ठेवा. हो भगवंताचं तर म्हणणं आहे, हे लोक माझा भक्त होण्यापेक्षा माझ्या भक्ताचा भक्त व्हा. तुम्ही देवाची सेवा केली की जग तुमची सेवा करतंय आणि तुम्ही संत सेवा केली तर देव तुमची सेवा करतोय. मी गंगाखेडला जनाबे संस्थेमध्ये असतोय. जनाब्यानं कधी देवा सेवा केली? अजिबात नाही. सेवा तर केलीच नाही, पण रगड शिवा दिल्या. अरे विठ्या विठ्या काय अधिकार सर भक्तीचा. जनाब्यानं शिवा द्यायच्या आणि देवानं कांडू लागायचं. विठ्ठल उगा अधिकारचं गवारा. जनाबाईच्या हात लावलेल्या गौऱ्या ठेवठेव म्हणत होत्या. काही माणसं गौऱ्या जास्त भजन करत नाहीत, मोकळेच मरत बिचारे. काय करते लोकांनी पुढे लोकांनी. तुम्ही जाणकार माणसे. मरण जवळ आले त्याची फिकीर नाही. मोलाचं आयुष्य संपले त्याची चिंता नाही. मेल्यावर काय होतं त्याचा विचार नाही. हो तुम्ही सांगा बरं, तुम्ही मेल्यावर काय होईल अंदाजा? कधी बसून विचार केला का आपल्याला मरण आहे? तुम्ही माणसं मेलेले बघतील नाहीत का? बघतील का नाही मेलेले? आपण माणसं मरणार आहेत. त्याच्यानंतर पुढे काय? शरीराचे राख होत्या. जेव असं निक वागा, असं पक्क भजन करा की तुमच्या कुठं निघायला जीव विना थांबा ब्रह्मामध्ये विलीन झाला पाहिजे. किंवा आपला जीव परत नर किंवा नारायण. बरोबर आहे का? घेणं मी जन्म नर झाला पाहिजे. भजन नाही केलं खर, भजन केलं नर, भजन केलं नारायण. विठाला
महान संत राष्ट्रीय संत भगवान बाबा त्यांच्या पुण्यचा सोहळा आहे. महान पुण्य लक्षात ठेवा. माणसं संत सेवा करता. संत भगवान बाबा महाराज की जय. भगवान बाबाचं नाव घेतल्यास फायदा काय हो? भगवान बाबाचं नाही, कोण्याही संताचं नाव घेतल्यास फायदा काय? तुका म्हणे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. भगवान बाबा महाराज की जय. दुसरा फायदा तुका म्हणे पाते जाते संताची जते. आणि माणसाने काय करावं? दोनच गोष्टी. हे मुक्कमल आहे वाग हो. देवा आपलं तोंड फार चांगलं आहे, वापर केला तर. कसं आहे, ह्या मुखात फक्त 3 गोष्टी केल्या पाहिजेत. कीर्तना ध्यान देऊन आहे का कीर्तन? एक तर अन्न, एक तर पाणी, गरज पडली तर औषध. काही लोकांनी तोंडाचा मसनवाटा नगरपालिकेचा उकंडा केला. तंबाखू ह्याच्यातच, गुटखा ह्याच्यातच, सिगरेट ह्याच्यातच, बिडी ह्याच्यातच, जनावरं ह्याच्यातच, शिशिबी. लक्षात ठेवा. काय उपयोग आहे महाराज माणसा जन्माचा? फार मोलाचा विषय. त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि देव झाला पाहिजे. आणि या तोंडातून 3च गोष्टी बाहेर पडायच्या. एक तर देवाचं नाव घ्या, एक तर संताचं नाव घ्या. कमी बोला आणि बोलताना विचार करा, तुमच्या संग मी बोललो तर वेचिते वचन तैसे साच आणि मवाळ नितले आणि रसाळ. शब्द जैसे कलोळ अमृताचे. हो. तलवारीपेक्षा तिखट शस्त्र कोणतं आहे माऊली? शब्द. शब्द वाचा. अति तिखट वाघ वज्र मारुतीला म्हणतात रामा लय बोलो. कारण काठीचा तलवारीचा मार स्थूलाला लागतोय आणि बोलण्याचा मार अंतकरणाला जखम होते. लक्षात ठेवा. वळ बुजतोय पण काळजाला जखम. बोल काही माणसं भलं टोचून बोलतात, उगच निंदा करीत बसतात. ते करायचं नाही हे लक्षात ठेवा बस. हो. जगात 3 गोष्टीला महत्त्व आहे. 2. तिसरा फायदा संतांच्या सेवेचा. संता भगवान बाबाची सेवा केली. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसे दीपे दिशे पाहता आपले वस्तू. हो. आणि संताची सेवा केवळ आहे. संत चरित्र वर्णन करावं. तेही प्राणापरते मज आवडते निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. एवढंच नव्हतं तर भगवान म्हणतात, जे माझ्या भक्ताची सेवा करतात ते आमचा देव आहे. एवढा संत सेवामध्ये फायदा आहे. मुलाला आनंद दिला की आईला आनंद, संताला आनंद दिला की देवाला आनंद. मुलाला दुःख झालं की आईला दुःख, आणि संतांना दुःख झालं की देवाला दुःख होते. लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यामध्ये तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. विठाला 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 जीवनात संताची का गरज आहे? हे पहा, माणसाच्या जन्माचं अंतिम करण्यात भगवत प्राप्तीशिवाय नाही. बरोबर आहे का? आणि भगवत प्राप्ती स्वतंत्र होत नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय देव मिळत नाही. आपलं काय सोडून द्या. नामदेव महाराज माणसावर 5 कृपा पाहिजेत. 5 कृपा. कीर्तन ध्यान देऊ नाही का? हे कीर्तन ऐकून करण्याकरता आहे. लक्षात ठेवा. हे कीर्तन करमणुकी करता नाही, कल्याणाकरता कीर्तन आहे, कमाई करता कीर्तन आहे. ऐका हो तसं काहीच नाही. रामकृष्ण हरी. भगवंताची प्राप्ती संताशिवाय होत नाही. हरी प्राप्तीशी उपाय. हरी प्राप्तीशी उपाय. हरी प्राप्तीशी उपाय. हरी प्राप्तीशी उपाय. धरावे संत
माणसावर 5 कृपा पाहिजेत. पहिली कृपा अंतकरण कृपा. आणि देवाजवळ झाला पहिली पायरी आहे अंगद महाराज. इंद्रिय ग्रामोनी निघाला. अंतकरण कृपा कशाला म्हणा. इंद्रिय ताब्यात. साधं व्यसन नाही, वाईट व्यसन नाही, कोणतंच व्यसन नाही, कोणताच दुर्गुण नाही. मी घेतात जमलं बा. अंतकरण कृपा नामदेवरायाची. इंद्रिय ताब्यात. शास्त्र कृपा. 96 कोटी अभंग लिहिले होते. 27 अभंगाचा हरिपाठ बऱ्याच भजनाली पाठ नसतो. हे भजने देव आहेत. महाराजाला काही पण नाही. ते कसं झालंय, कसं पार मारता आलाय. हे गावकरी लोक सप्ताह टू सप्ताह. आमची भावकी म्हणजे रामायण सांगणार शक्ती टू शक्ती. भजने एकादश टू. आणि महाराज कीर्तन टू कीर्तन. कोण अभ्यास करलाय कोणता. होय होय मुरली. एखाद्या तरी महाराजांना घागर येऊन पाणी घातलेलं पळतील का तुम्ही दे. एखादा महाराज तरी पंक्तीत फिरतो का हरराम हरराम म्हणत. मी काय फिरतोय सगळ्या महाराजांमध्ये निवळ बार का येडा किंवा एडा आला. अंतकरण कृपा. शास्त्र कृपा. त्याच्यानंतर भगवत कृपा. भगवंताची कृपा. ए देवा भाकरल्या काय बरं. नव्या सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे. भगवत कृपा. अंतकरण कृपा. शास्त्र कृपा. अंतकरण कृपा. पण एक कृपा कमी होती. कोणती. संत कृपा कमी होते. गुरु कृपा कमी होते. देव म्हणजे नामदेवा अरे गुरु करावं कशा करता माझ्यावर. नामदेव वाटले म्हणजे देवा तू माझा दोस्त आहेस की. आणि अजून कशाला. अरे तुला माझं खरं स्वरूप कळालं नाही. ते मोठा इतिहास आहे. पद्मातळावर गेले. जाय म्हणजे तिथं मी देव येतोय मग मला ओळख. देवानं घिसुड्याचं रूप धरलं. रुक्मिणी माता घिसुडी. गौडाला गाडव केलं. रेडे कोंबडे बकरे त्याच्यात भरले. गेले की भगवंतान त्या खिचड्याचं रूप. खाना पकाव मुझे भूक लग आहे सुरू झाला का. ती रुक्मिणी माता आदिशक्ती खिचडीच्या रूपानं. तिनं 3 दगडं आणले. सरपण आणलं. जाळ लावला. त्याच्यावर डेचकी जर्मलचं मोठं भांडं ठेवलं. क्या पकाने काय मुर्गा पकाव. धरलं कोंबडं की तसंच. हो नामदेव महाराज म्हणजे म्हणजे आमच्याकडे लोक मांस खातात पण कापून शिजवून खातात. ही लोक नंबरचे व पक्का सुटून. हंडा नाही बारा बेरवा बकराडा आलो. 2-4 बकरी बकरदाराचं किंमतीच गोडा. हंडा नाही बारा वा फिर रेडा आलो. रेडा झाला किती म्हणलं बाबू काय नामदेव. हंडा नाही बरा फिर व बच्चा आलो. नामदेव रामाल म्हणजे अरे एवढं हलगट त्याच्यात मलाही मध्ये घालून मळ बिर्र पळाले की आले रावळात. हसायला लागले. देवा कमाल झाली गडे तुझी वाट बघत बसलो. कोण खिचडी आणले. नाम्या पागलेस का रे. मी देव होतो पण रूपानं अनंत रूप असतात मला. मी आलो तुला कळ नाही एवढी शांड्यामध्ये हलकट मात असते का रे. असं आहे का. बरं म्हणजे मग देवा कसं करू. औंड्याला जाय. औंड्याला गेल्यानंतर जोड्या सगळं पाय धरले. परिस्थिती आली. खेचर स्वामी महादेवाच्या पिंडीवर जोडा ते काळं ते दिलेलं. नामदेव म्हणे आळंदीला गेलो तर तिथं काय काढ भेटले. भाजा म्हणले. इथे चांबार म्हणले. पोटपर्यंत आंधळायच का काय. हो त्यांनी ओळखलं. ते कुणा शिष्य होते. केचर स्वामी माऊलीचे ज्ञानोबा शिष्य होते. नामा जेथे नाही देव तेथे ठेवी माझा पाय. नामदेवानं पाय ठेवला.
त्याने पाय उचलला की इकडं तिकडे महादेवाची पिंड, तिकडं पाय इकडं महादेवाची पिंड. आज हा झाडायचं जागा तिथं काहीच नाही, पाय ठेवला की तिथंच पिंड. डोकं तळ्यावर आलं, पिंडीवर पाय नाही, पिंडीची देवाला पाया, पिंडीला देवा भक्ताच्या पायाची गरज आहे. चरणीचे रज सोळपाणी नाचते कीर्तने त्यांचे माता. हो, डोकं ताळ्यावर आलं आणि पाय धरले. पंढरपूरला आले. द्वादशीला चंद्रावर स्वयंपाक केला, चपात्या केल्या, तुपाची वाटी दूध वगैरे आणून ठेवलं. देव आले म्हणजे नामे आता 5 झाल्या का नाही बघाव. जे देव आले ते देव कुत्र्याचं रूप, काळ्या कुत्र्याचं रूप धरलं आणि अशी चपात्याची चवडच तोंडात घातली की फिर पळालं. हो, लोक म्हणजे नाम्याच्या चपात्या द्या द्या कुत्र्यानं. नामदेव महाराजांनी वय केलं. हो, उभा उभा रे रसिकेशी, कोरड्या रोट्या काच्या तुपात बुजवून देतो देवा, कोरड्या खाल्ल्यात पोट बिघडत तरी वा. फिर लांब गेले देवी लांबच गेले, नाम्या कैसे ओळखले, केचर स्वामीने अमर केले. मारुतीराव महाराज मला भेटले गुरु, म्हणून एवढ्या परमार्था लागलोय. आता आमची सुगी काढाय आल्या. सुगी म्हणजे शक्ती गो ती सुगी नसते आपल्याकडं. ती 95लाच कुटाणा मिटवला, 1995लाच ती काहीच कुटाण ठेवला नाही. असं आहे. रोज 4-5 गावामा आता बहिणाच वडला शक्ती चालूच आहे, जावं लागतं आहे. काल थोडा वेळ भेटला अंगद महाराज तुमच्या आशीर्वादानं. पाथरी तालुक्यात शक्ती होती, त्या खलाळूजूला दिवसा केली, रात्रीचीच करतात लोक तिकडे, पण दिवसा केली. थोडा वेळ भेटला, रामेटाळचं रामायण बंद, 12चा टाईम झाला. 2 माणसाने बोलून घेतलं, अरे म्हणजे रामायण कुठं पडत असते का, चालू करा वाचणार सांगणार. सुरू केलं रामायण. हेच यामा करणे काम. चंद्रकांतराव तुमच्या हातानं संगमचं रामायण सुरुवात झालं. धन्यवाद. लक्ष ठेवा. विढाला विढाला या जगात रामराज्य मी कशावर सांगालो, संताच्या कृपेशिवाय. आणि संताची मारुतीरावकडे माणसं याचे, गंगाधरराव महाराज मला कृपा करा. महाराजांनी म्हणाले मीच कर्पूर नाही तर तुला कुठं कृपा करू. कृपा करा म्हणायची गरज नाही, सेवा कर लोक त्या. मला कृपा करा. महाराज म्हणले तांदळ्या पाणी आणतोस का, तसला कुठं ना जमत नाही, उठ म्हणले भेटायला. संताची सगळ्यात मोठी सेवा आहे मावले. वचनानं मोडी बोलली ते माझाला जेव घातलं, पाणी पाडलं, गहू नाही. संतांनी सांगतील रामायण लावायचं, कांड करा म्हणलं कांड करायचं, शक्ती करा म्हणलं शक्ती करायची. आणि संत कुणाला म्हणावं, फक्त जगाच्या कल्याणात फिरते त्याचं नाव संत आहे. स्वार्थाकरता फिरते त्याची काहीच गरज, लक्षात ठेवा, ध्यान धरा. संतांच्या सेवाचा फायदा आहे. गंगाधरराव तुमचं गडाळ उष्ण द्या कीर्तनापुरतं इथं ठेवा बरं जरा. विठाला विठाला भगवान बाबांनी एकला ध्येय ठेवलेला आहे, म्हणून आपल्याला एकला भगवानचं चरित्र आहे. कोण एकला गुलाल उधळ आणि गुलाल उधळला की सेवा समाप्त. लगेच भजन, लगेच आरती, पुन्हा भागवत होणार आहे. चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही चांगले माणसं आहेत. कुठं कुठं सत्य होते भगवानाच्या पुण्य तिथंच काला करून घेतात. काल्याचा प्रसंग ठेवला तुम्ही, काला वेगळा झाला पाहिजे का, लक्षात ठेवा. हो, आळंदीला आहे अंगद महाराज. येडे लोक संसारशी, नासक्या संसारात भक्तीचं आवड. हो, आम्ही माऊल्या संघ असतो. आम्ही आमुष्यालाच काला केला. आमच्या फाडवा लोक काला तुळसला कुठं काला असते का, तुळसला समाधी सोहळ्याचं कीर्तन पाहिजे आणि आमुष्याला काला पाहिजे. कारण ज्यावेळेला नामदेवरायनी समाधी बसविलं भगवंतानी नामदेवरायने ज्ञानोबाराला, तिथं सप्तपैपासून उत्सव झाला. आणि त्रयोदशीला गुलाल उधळण्याचा समाधी बसण्याचा कार्यक्रम झाला. नामा म्हणे चतुर्दशी या मोशीच्या दिवशी, जो राहील नेंदेशी तो भूतळीस तरेल. पण लोकांनी काही कळतच नाही, लक्षात ठेवा, विधी कळाले पाहिजे. इथं सगळ्याला धन्यवाद.
आणि अन्नदान बघून तर मला एवढा आनंद झाला महाराज. आता कसे बघा, सगळे भजन करीत नाहीत, सगळे नीट वागत नाहीत तुम्हाला सोडून. हो, पण सगळे जेवल्याशिवाय राहत नाही. जेवताना हरिराम महाराम म्हणत नाही, धन्य माता पिता कुठवर वर्णन करू बाबा. विठाला बऱ्याच नियमानं सत्य होते, पण ही अधिष्ठान गावकरी म्हणीचं ऑटोयुनियनचं महान भाग्य आहे. सेवा करा माणसाचं महान भाग्य आहे. आणि बाबा माणसं काय केलं पाहिजे. आता आमचं कीर्तन लोकांनी पटत नाही, मी करा म्हणतोय, करून करा म्हणतोय. चंदू देवपूजा मी करतोय का तसा जेवतोय उठल्या उठल्या. तीन तास दोन गडबडनं पूजा केली तर 2 तास लागते. गडबडीनं निवळ अर्धी सगळी पूजा करायला 3 तास. जण आम्ही मंदिरात पूजा करायला 4 तास लागते. वेढा आला ए आता चिंता करायची काय करायचं. कीर्तन सोडायचं टाईम मी सांगते, खनखन भजन दंदन कीर्तन तुम्ही मोकळे. आणि काय खरंय, एवढे महाराज येऊन तुमच्यात काय बदल होणार आहे. तुम्ही एवढे चांगले माणसे, जशाला तसंच किती कीर्तन आहे का जशाला. विठाला अनंता मुक्त तुम्हाला मुक्त होण्याकरता कीर्तन सांगालोय. कोणत्याही माणसानं नित्य नेम केलाच पाहिजे. तुम्ही प्रपंच 1 घंटा देवपूजा केल्याशिवाय बाई असो गडी असो वाळा कणक सांगोलं जेवायचं नाही. आणि ज्याला देवपूजा करणं होत नाही त्यानं उद्यापासून जेवण बंद, फक्त मरेपर्यंत. मिळाल्यावर आंघोळ करा न करा तशाच भाकरी का, आम्ही काय हात धरणार नाहीत. अरे हिंदू आहेत ना, देवपूजा केल्याशिवाय आम्ही पाणी पित नाहीत. आणि मौलीला माहिती आहे, कधी कधी 8 वाजतात मला. अंगद महाराज आंघोळ करतोय, गण लावतोय, 5-7 शक्त्या करतोय, दिवस मावता आंघोळ करतोय. आले विठ्ठल महाराज बरं आहे. या जाय बाबा संसार वेळ काढून. आणि कुणाही तुरमड देऊन पारमार्थच केला पाहिजे. मने होऊन या निश्चिंता, अवघी वारून या चिंता, मग जाऊन एकांता पारमार्थ. एक जण म्हणा, एकाला म्हणलं भजन करा, नाही नाही मला निवांत झाल्यास बाय, आणि मध्येच मेल्यास. वेढा आला नित्य कर्म केलं पाहिजे. त्यानंतर नैमित्तिक कर्म, सोम सूर्याती ग्रहण, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. येऊन करती पर्वणे का माता पिता. अरे सांगण्याला नाही ऐकण्याला तुळभर किंमत नाही, करण्याला किंमत आहे. मुलांनो मायबापा सेवा करा, हेच विष्णूची पूजा. आणि मायबापाने ध्येय ठेवला तर त्यांचं गोड जेवण करा, वर्ष श्राद्ध करा, आणि दरवर्षी त्यांची पुण्यतिथी करा. घरोघर म्हातारे मिळले ते, पण घरोघर पुण्यतिथी, घरोघर पुण्यतिथी असते का? अजिबात नाही. ध्येय ठेवलेले माणसं तसेच पुण्यवान, आणि लेकरं तसेच उदार. विठाला एका अभंगात कल्याण आहे. काय संतांचे अभंग, संतांचे अवतार संपले तरी त्यांचे अभंग चंद्रसूर्य संपणार नाही. एका अभंगात कल्याण. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा, पती हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. मुलांनो मायबापा सेवा करा, माता बहिणी मालका सेवा करा. गडी रोजगारी पैसे घ्या, पण इमानदारीनं काम करा. कित्येक लोक फिरतात. हो, गिरवळचं माणूस लिंबवळला आलं, इतक्या कशाला आम्हाला, मला टोळी पोहून आली. पैसे घ्यायचे पोहून जात. हे माणसाबान कुणीकडे गेले की पतच नाही. लक्षात ठेवा.
ध्यान धरा. मुलांनो मायबापा सेवा करा, पितृवचन बाईनं नवऱ्या सेवा करा, शिष्यानं गुरुची सेवा करा. आणि काय राहिलं, सेवकानं स्वामीचं काम करा. विहित कर्म, त्याच्यानंतर सत्कर्म. लोक म्हणतात कलियुग वाईट आहे, कलियुग वाईट नाही. चौगा माझी परम, कलियुग हे उत्तम. पण कलियुगात करावे हरिभजन सत्कर्म नाम सोय. कलियुगात एक उगे नाम घ्यायचं बस. चालताना राम, बोलताना राम, उठताना राम, भरताना राम, खाताना राम. श्री रघुनाथ सर्व कर्मी. मौली काय बुद्धी ते जेव काय मागलं. धन्य भरताचा भावार्थ, धन्य भरताचा इत्यार्थ, धन्य भरताचा सिद्धार्थ. श्री रघुनाथ सर्व कर्मी. वेद कर्म आणि निश्चित कर्म करू नका. खरं सांगतील असं राग येते, पण कुणीतरी खरं सांगतील. अरे हिंदू आहात, मांसात मांस खाऊच नका, दारू पिऊ नका, परदर्याचा अभिलाष करू नका, परिस्थितीचा अभिलाष करू नका आणि परपिडा करू नका. मला विष्कल्म कार्यक्रम पाठ आहे, पण ते एवढं सांगत नाही. 5 गोष्टी सांगतील. मग माणसानं काय करावं? गळ्यात तुळशीची माळ घालावी, 1 कलम, एखादं धराई 2, नियमानं भजन करावं 3, सालाच्या काठी पंढरपूरची एकांतरी वारी करावी, सत्याला शक्तीला रगडपटी द्यावाय आणि कसल्याही गरिबानं सालाच्या काठी एकतरी पंगत करार वागो, माणसाचा जन्म मिळत. ज्याला देव व्हायचं त्यानं रगड भजन करावं आणि ज्याला माणसं व्हायचं त्यानं रगड अन्नदान करावं. उत्तमची गती हे शक्ती करणारे माणसं. चंद्रकांतराव त्याचं नाव काय? महारुद्र. गावाला तांदळ नाही, एका चढ एक शक्त्या. केवढा आनंद आहे. विडाला अभंग घेतल्याशिवाय पण मला कोणाचा अभंगाचा भाव येत नाही बुवा. खरं बोला काय घोर आहे. पण आता अभंगाकडे ओळख थोडं मारून लोक त्याला काहीच अभंग सांगते. तर मी 2 मुद्दे सांगतील ते काय की भगवत प्राप्ती संताशिवाय होत नाही आणि भगवत प्राप्तीशिवाय माणसाचं कल्याण नाही. 2 मुद्दे. तिसरा मुद्दा संत कुणाला म्हणावं ही पंचायत आहे ना. अरे तुमचं काय हिशोब रे देव. हनुमान महाराज की जय. ढोंगी संत जर मारतुला कळलं नाही तर तुम्हाला कळत असते का रे? ढोंगी संत तुम्हाला कळत असते. पाणी पिणं छान करणार गुरु करणार पहिचान कर. आणि दुनिया फसवायला 2च गोष्टी 2 पात्र आहे. एक तर महाराज तरी व्हावं लागतंय, नाही तर मंत्री तरी व्हावं लागतंय. वेडाला जुन्या काळात भाकरी मिळत नव्हत्या. नग्नाता ऐकू आले का? भाकरी मिळत नव्हत्या. काही लोकांनी अटकल केली. आपल्या लहानपणी कुठं भरपूर भाकरी होते हो? खरं सांगा बरं. काय आनंदाचा काळ आहे. पण माणसाचे 2 गुण चांगले, वागणं निकं नाही, भजन पक्कं नाही. आणि खरं बोलल्या लोकांनी पटत नाही. पटून ना पटू, आम्ही खरं सन्मार्ग सांगणार. तुम्हाला पटते का नाही? बरं मृदंगे महाराज तुम्ही खूप कीर्तन ऐकले. महाराजांना कीर्तन लोकांचं बरं होण्याकरता करावं का लोकांनी बरं वाटण्याकरता? आता झाली कथा. एवढा गोविंद काही लोकांनी अटकली केल्या. महाराज की पाया पडून लोक जीव घालतात. पोटासाठी संत झाले कलेत आणि आता नोटासाठी संत झाले कलेत. खोटं बोलवलं मी? राग येऊ नका, माफ करा. आमचं माहिती आहे का नाही म्हणते तुम्हाला. बोल द्या बाबा.
बाळपण बरं, तरुणपण बरं, म्हातारपण अवघड आणि मरण तर चकच अवघड. सोडून जायचं एक दिवशी, चक सोडून जायचं आहे. म्हणून अरे कीर्तन ऐका आमचं, गुरुच्या कृपेनं बोलतोय तुमच्या आशीर्वादानं. अंगात शक्ती येतो आणि भक्ती करा, आणि हातात संपत्ती येतो भक्ती करा. बरोबर आहे का चुक आहे? उद्या तुम्ही म्हातार झालात आणि अंगात मारा, तुम्हाला अटकं सांगतो माऊली मारा, तुम्ही मारा, हे सगळे मारा. म्हाताऱ्यानं बोलल्याच घरला कधी जायचं नाही. त्याच्या हातात ना पादरात येडं हिंड. एका म्हाताऱ्यानं मला नेलं दूध प्याला, गावाचं नाव सांगत नाही. मारा तुमची कमाल आहे वा, तुम्ही 3 वर्ष मागं लावलं दूध प्या दूध प्या. बरोबर चला गेलो. ते म्हातारं म्हणला नाताला, अडगुडीला गडबड आहे आणि चटकून दूध करा. शांतीनाथ महाराज बरं झालं आले. परवा काय केला पाहिजे. शांतीनाथ मम्मी निघालती ह्याला कापूस याचायला. मी म्हणलं उद्या कापूस येचल, मग रात्रीतून कोणीच फिरत नाही. या म्हणलं अरे पर्वकाळ पाहायला पाहिजे ना. आज भगवान भावाचा पर्वकाळ आहे. सगळ्या माणसांनी संताला जात नसत्या, जायचा प्रश्न नाही. कोण्याही माणसानं संतांची सेवा केलीच पाहिजे. निमित्त कर्म, पुन्हा संतांचे सोहळे, भगवंताचे उत्सव हे माणसाने केले पाहिजेत. लक्षात ठेवा. विठाला विठाला डोक्याची लूज फिटिंग आहे. बरोबर ते सांगता सांगता राहिलं. ते म्हातारं म्हणलं नाताला, गुळजीला गडबड दूध करा. पोरगा म्हणला का तेवढेच काम आहेत का घरच्या माणसाने. पलकडून मी निष्ठरून आलो बाहेर. हा हे कल्याणाचं सांगालोय. हो मग खरे संत कसे ओळखायचे. संताची काय तळमळ आहे. संत कुणाला फसवीत नाहीत, फसवू देत नाहीत म्हणून ही अभंग आहे. आता साधू ओळखण्याची काय खूण आहे. जे कारण झाले गांजली, जे कारण झाले गांजले, जे कारण झाले गांजले, जे कारण झाले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तुझे साधू ओळखावा, तुझे साधू ओळखावा, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. आठवला अभंग बाळा. जे कारंजले गांजले, त्यासे म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देवते तेच जाणावा. साधू संतांना दुनिया फसवून अभंग करावं लागले. अरे भक्त कोणाला म्हणावं. भक्तायचे जाना जे देही उदास गेले आशापास. निवारुणी आशापास संपला कसं का विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण विषय झाला. नावडे जनधन. माता पिता मग त्याच्यावर काही संकट आल्यास निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आणि तू का म्हणे सत्यकर्म व्हावे. सप्तकार्याच्या करूया, मंदिर बांधायचं बांधूया, परमार्थ करायचा करूया, तीर्थयात्रा जायचं चला करूया. चोरी करायची आहे. हुशार माणसे वेठा आला. विठाला 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 विठाला. तुकोबारच्या काळात बी ढोंगी संत नव्हते का होते. शालू मालू होते का नाही ढोंगी संत. हो आणि मग निळबाईनं तर स्पष्ट अभंग केला. तेची संत तेची संत, ज्यांचा हित विठ्ठली, ज्ञान ते काय टाना टोना, नाम स्मरणा वाचोनी. महाराज टानो टाना शिकले असतं लईच प्रसिद्धी होत्या.
काही लोक म्हणते तुम्हाला काही कळतं का? म्हणलं काही कळत नाही बा. हो, असं रोग फेक देवाचं भजन करा, अन्नदान करा. आम्ही 2च उपाय सांगतो. आणि माणसं आहे तशीच येडी. काही दुखणं भाणं झालं की जाणत्याकडे जायचे. जाणत्याचे 2 नमुने समाज फसवून म्हणून सांगालो. एक माळकरी जाणता असला ते म्हणतो तुम्हाला माळतुऱ्या लागला, नाळ फोडा, अभिषेक करा. आणि बिनमाळकरी जाणता असला ते म्हणतो तुम्हाला मसुबा लागला, 8 खोरी मेंढी आणा. वेडा आला. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटे. मायबाप पुण्यवान लागते. भगवान बाबा महाराज की जय. बीड जिल्हा पाटोदा तालुका सुपे सावरगाव गाव. कसं झालं बघा, ते भगवंताचे आणि देवाचं संताचं तेच कार्य आहे. पण भगवंत दुष्टाला मारतोय, धर्माचं संस्थानभर करतोय. आणि संत दुष्टाला मारित नाहीत, दुष्टपणा मारतेत आणि धर्माचं रक्षण करतात. अंग मला चुकलं तर हो म्हणायचं, काही नाही, घरचा मामला आहे आपला. कलियुगातले उतरला दुष्टाचा. म्हणून काय केलं, देवाने संताचे अवतार घेतले. अवतार तुम्हा उद्धाराया जन, महान दोषी लोकाचा उद्धार करण्याकरता महाराज जन्म घेतला साधू संतांनी. बाबू माता बहिणी ऐका कीर्तन जरा. गरीब बालकाचं पुण्य करी जा, लेकर चांगली होती तू, पुण्य करी जाऊ बायाने. हनुमान महाराज की जय. काय कमाल आहे लक्षात ठेवा. भारतासारखा देश नाही, हिंदूसारखा धर्म नाही, रामासारखा अवतार नाही, रामायणासारखा ग्रंथ नाही, मार्तुऱ्यासारखा संत नाही, शक्तीसारखा मोठा कार्यक्रम नाही, आणि वायबेटसारखं पुण्यवान गाव जगात नाही. वेडाला गंगाधर म्हणले आमचं गाव कसं, तुमच्या गावात आल्यास तुम्हाला म्हणेन मग. वेडाला मार्तुऱ्या का बाईच्या पोटाला आले. अंजनीच्या तपासाठी महारुद्र 60,000 वर्ष तत्केत बाईनं उपाशी सारखं. ऋषिक पर्वती अंजनी तपकरी 8वी अंतरी तपाची अंते. शिव प्रसन्न, शिव झाला प्रसन्न, मागे वरदान इच्छा काही. ये रे म्हणे तुझा वायसा पुत्र भक्त ज्ञानी पवित्र. आणि बाईच्या पोटातून लेकरू निघालं तर 3 गुणात असावं. जनी तो ऐशी जने भक्त दाताया सूर, नाही तो जननी वांज बली. वेडाला महादेव म्हणे मला शिवावं लागल. महादेव आले 60,000 वर्ष तप केलं होतं. भगवान बाबाचा अवतार होण्याकरता, देव पोटाला येण्याकरता. भगवान बाबांच्या वडिलाचं नाव तोबाजी पाटील, वंदारी समाज. आईचं नाव कौतिकाबाई. रामायण गावात चालू होतं. एका पायावर उभा राहून 10 महिने रामायण ऐकलं बाईनं. मार्तुऱ्याचा पराक्रम ऐकला. भगवंता मार्तुऱ्यासारखं मला लेकरू होईल का? 6 मुलं. भगवानबाला 5 भाऊ, 5वा नंबर भगवान बाबाचा आहे. हो, भगवान बाबा घोडा राहिले. सोळे डोळे चांगले होऊ लागले. गर्भातच कळतंय लेकरू पुण्यवान असलं की बाईला कीर्तन भजन दान धर्म करा वाटतोय. आणि लेकरू खराब असल्यानंतर हो मग राखच खाणं, आंबटच खाणं. डाळा नऊ महिने 9
दिवस संपले, भगवान बाबा जन्माला आले. अरे भगवंतानच भगवंत म्हणजेच भगवान बाबा. तोची ते साधू आणि देव तेथेची जाणावा. भगवान बाबा जन्मले त्यावेळेला आपोआप घरामध्ये दिवे लावले, जिकडं तिकडं आपोआप दिवे लागले. 5 वर्ष झाले भगवान बाबा शाळेत घातलं, पुढे शाळा नाही. जनावराकडे राखा म्हणल्या. जुन्या काळात कुठे एवढ्या शाळा होत्या त्या काळात. हो, गाय गुराकी पोरं न्यायची आणि गाय पोराली भूक लागली. पोरं म्हणले बाबा भूक लागली की हो. तो देवच भगवान बाबा काय करणार नाहीत. पोऱ्या नेलं, एक दगड काढला आणि त्याच्या खाली चपात्या, वरण, भात, जिलबी, नुकती, गुलाबजाम. पोरं खाऊन तृप्त झाले. तो वाहन करीते काही कारेले न वाहना पायी. मग होता होता बंकटस्वामी दिंडी पंढरपूरला निघाले. भगवान बाबा दिंडीत गेले, देवाला पाहिलं, तिथंच राहिले. इच्छा होते गावाकडे यावं म्हणून. मायबाप त्रस्त झाले, भगवान कुठं गेला असेल. भगवान बाबा आले, त्यावेळेला आबा नाव होतं. आले, मंदिरात बसले. आबा वडील गेले. घरी चल, मला घरी यायचं नाही. का? तुम्ही माळ घातले. वंजारी समाजाच्या माता भगिनीला धन्यवाद आहे. का धन्यवाद आहे? अजून बाई समाजाची कधी व्यसनात गुंतली नाही. हे माता भगिनीचं वैभव आहे बाबा. चांगल्याला चांगलं, फिसकलं तर फिसकलंच नाही. भिडबार आणि कीर्तनामध्ये भिडे नसले काय भेटवायचे त्याचे. असं आहे. तुम्हाला पाठवून सांगतो माळ घालतो. माळ घातले, वारी केले. हो, पहिलंच उपजा देवच किंवा, पण जगाला दाखवण्याकरता गुरु करा वाटला. हो, त्यावेळेला नारायणगडावर माणिक बाबा राहत होते, आंधळे पण संत. मी त्याचे कीर्तन ऐकले परेला. गेले माणिक बाबाकडे. महाराज मला अनुग्रह द्या. काय नाव आहे तुझं? आबा. गुरुवर विश्वास आहे का? म्हणले हो. ह्या शिखरावून उडी आण म्हणले. ह्या शिखरावून उडी आण म्हणले. भगवान बाबा वरी गेले 55 फूटशी वर. तिथून उडी आणली आणि तशाला तशी उभं राहिले. करतो मग करतो मान्यता भगवंताचा अवतार, लक्षात ठेवा. हो, त्याच्यानंतर सांगतील मला लग्न करायचं नाही. हनुमंतासारखं ब्रह्मचार्याचं आहे. भगवान बाबा ब्रह्मचारी राहिले. हो, गडावर असं लोकांनी महाराज भगवान बाबांनी एक मोठी क्रांती केली. बीड जिल्ह्यामध्ये हत्या बंद केली. अंगद महाराज गावगाव पहिलं हत्याच व्हायचं, लक्षात ठेवा. शिक्षक झालो, नोकरी लागली, गावाकडे गेलो. वडील म्हणले नाही 2 रुपये आहेत का? त्यावेळेला 80 रुपये पगार होता मला. म्हणलं काय करते? गाववाले पट्टी मागल्यात. म्हणलं कशाची पट्टी मागल्यात? म्हणले आईचं कारण नाही. म्हणलं आमची पट्टी त्याला नसते. गावाले म्हणलं अरे पोळ्या खाके नाही. म्हणले आईला आई कशी रागावलू? आता महादेवाची बायको पार्वती काही बिनमाळ करू होती का? जगदंबा सगळ्या कोणाचा अवतार आहे. पण हे खाणार आईला. ऐका, भगवान म्हणते एका गावात गायच्या मानवर त्या चिंचळा गावाला गायची मिरवणूक काढायची एकादशी लो आणि गाय कापायची. तिथं गेले भगवान बाबा. हजारो गावचे हत्या बंद केल्या. गोरगरिबाच्या परिस्थिती म्हणून शाळा काढल्या. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोच साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. हो, आणि साधूमध्ये 2 प्रकार आहेत बघा. दसरा दिवाळी तोची आमासून हरिजन भेटले. सख्य म्हणल्यास काही सावतर असतील. सख्य संत कुणाला म्हणावं? सोपी व्याख्या आहे. तिथे कवटी हुडकायची नाही कोण्या शास्त्रात. संत कुणाला म्हणावं?
फक्त नाम हरिनाम वाढवण्याकरता फिरते ते सखे संत आहेत आणि दान कोळा करण्याकरता फिरते ते सावतर संत आहेत. किती कळ्यासारखी लक्षण नाही की नाही हो. आता कोण्या संताचा उदय जास्त, कोण्या दामावाल्या सावतर संताचा उदय. फसू नका वेढाला. ते नारायणगडाची गादी ब्रह्मचारी बाबा गादीवर काय के महाराज काय केले ढिवरी, काय केले जळचरी. सांगा काय केले जळचरी ढिवर. पाण्यातले मासे काय करतात पण माणसं तेले धरून खाल्ल्याशिवाय काय गरज आहे. एक व्यसन नसलं पाहिजे माणसाला. 1 रुपया वाया घालू नका, 1 क्षण वाया घालू नका. आणि मेल्यास माणसं वाचं बघा. कशाचं वैकुंठ आले, वैकुंठात काय करा, स्वर्गात काय करावं. आज स्वर्ग अवतरले आपल्या वाघोटमध्ये. विठोबाचे राजामा नित्य दिवाळे, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे. हो सारखा आनंद सारखा परमार्थ ध्यान धरा. विठाला विठाला भगवान बाबाच्या लोकांनी पाया पडायचं, कीर्ती करायचे, नाव घ्यायचं. काही दुष्टाने देखील नाही. काही दुष्ट लोकांनी भगवान बाबाच्या गादीखाली बाईची चोळे घातली. बाबू खरे खोटे खरं हे लक्षात ठेवा. आणि पकडून दाखवलं. भगवान बाबाला सहन झाला नाही. इज्जतदार माणसाला इज्जत सहन होत नाही. ज्या इंद्रियामुळं आपल्या लोकांनी अवतार घेतला एकांतात गेले आणि भगवान बाबाने आपलं लिंग असणारं छेदून टाकलं. महाराज काय वैराग्य असेल. भगवान बाबा महाराज की लोक निंदाच करू लागले. लोकांचा स्वभावच आहे आणि कलियुगात तेच वाढलंय. ऐका कलीचे मेहमान असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करती हेळण संतांचे. हो इथे एक वक्त वडगाव आहे. तुमचा सोयरे असले तर सोडून मागून नाव टाकले दादारी, पण ते वक्तच वडगाव आहे. रामायण लावू दे ना 10-5 माणसं तिथं. रामायण लावायचं म्हणलं की कोण्या कोण्या गावात तर किती अनुभव सांगा बा. एका गावाला रामायण लावायला गेलो. चंदू मृदंग येऊन मृदंग उडी बसला. म्हणलं आमच्या भजनाचं काय करतो. मी म्हणलं रोज भजन होतं का. नाही म्हणलं रामायण लावलं की आम्ही भजनच करणार. वेठा आला मौली तुमचा परमार्थ प्रचार करायचा किती कठीण मामला आहे. लय कठीण गोष्ट लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी परमार्थच वाढवा. तुम्ही करालो कधी करावा. देवाचं नाव घ्या. 2 शब्द ऐका. कोणतं. शुद्ध आचरण सदा नाम स्मरण. बरोबर आहे गंगाधरराव. शुद्ध आचरण सदा. आधी वागणं चांगलं पाहिजे. जखम नट झाली. भगवान बाबाला वाईट वाटलं. किती लोकांनी मूर्खपणा केला. मी एवढा ब्रह्मचारी निक्का इथं राहणं बरं नाही. हिमालयाची वाट धरली भगवान बाबाने. आहे तपश्चर्या करून आपण मुक्त व्हावं. बाजीराव पाटील होते. बाजीराव पाटील आले. भेट झाली. भगवान बाबाचे समजूतले सगळे लोक रडायला लागले. भानबाबांना थांबले. थांबल्यानंतर शाळा काढल्या. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोच साधू ओळखावा देव तेथे जाणावा. संतांचं अंतकरण किती असते. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोणी जसं संतगणाच्या आणि संतांमध्ये भूताची दया ही भांडवल संता.